आदिनाथ महाराजांनी समाजाची सहानुभूती घेण्यासाठी जे आपलं बाबासारखं केलं, हा एक चुकीचा आदर्श आहे पुढच्या पिढीसाठी. माणसाने ज्ञानी असावं, आपल्यावर आघात करून घेऊ नये. भगवान बाबाची परिस्थिती वेगळी होती. उद्या कोणते येणारे साधक आपल्या शरीराचं अंग कापतील आणि संत होतील, अशी चुकीची परंपरा तुम्ही सुरू केलेली महाराज. ही चूक आहे तुमची. सौजन्याने बोलतो याचं कारण नाहीत, वारकरी संप्रदायाला हे मान्य नाहीत. बाबांचं वय काय होतं, 20-22 वर्षाच्या काळात घडलेली घटना. तुम्ही 60 गाठत आलेत. 60ला हे करणं चुकीचं आहे. यांनी समाज जरी तुमच्यावर प्रेम करत असला, सहानुभूती मिळत असतात, सहानुभूती समाजाची घेणं हे परमार्थामध्ये पाप आहे. संतांचं प्रेम मिळालं पाहिजे, सहानुभूती नाही. तुम्हाला कळणार नाहीत, माझी भाषा आहे खूप खोल आहे. सांसारिक माणसांनी सहानुभूती करावी का आपल्यावर, का देवाने प्रेम करावं? बोला ना. इतके मजबूत, आणि तुमच्यावर काही आरोप आलेला नाही, काही नाही विनाकारण हे सगळं कुटाने करून बसलात तुम्ही. त्याच्यामुळं मी भेटायला आलो नाही, पण खूप जास्त बोलत नाही, पण असा आदर्श लोकांमध्ये टाकू नका, नाही तर पुढचा म्हणतो तुम्हाला तसंच करून बसवावं लागेल. सहानुभूती कुठं आहेत? जिथं सत्य आहे. म्हणून मी कशी म्हटलं, बाबा हिरो आहे, त्यांचे नारे तुम्हाला भाषा नाही कळणार त्यावेळेसची. पण इथून पुढं आपल्या शरीराला सांभाळा, ते शरीराची ऊर्जा घड वाढवण्यासाठी लावा, लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी असे प्रयत्न पुन्हा करू नका. आणि लोकांनी काय प्रेम करावं आपल्यावर? ज्या गादी कुणाची? बोला ना. तारकेश्वराची गादी मालक ते आहेत नारायण महाराज, आपण वॉचमॅन आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की भगवान गडावर नामदेव शास्त्रीचा कुठेही फोटो नाही आहे, तुम्ही जाऊन अनुभव घ्या. त्यांच्या नावाने आपण जगणारी माणसं आहेत, आपण वॉचमॅन आहेत. साधूची सेवा करायला मिळाली हे आपलं भाग्य आहे. तसं नारायण महाराजांची गादीत आपण वॉचमॅन आहोत. या भावनेनं तुम्ही नारायण महाराजांची सेवा करा, संत होण्याचा प्रयत्न करू नका. ज्ञानाने संत होतो. लक्षात येते? बाबांची परिस्थिती, वय वेगळं होतं, आपलं वेळ वेगळं नाही आहे. सांग बसा. म्हणून समाजाला आणि लोकाला असे चुकीचे आदर्श स्वीकारू नका. प्रेम द्या, त्यांना सांभाळा, पण हे जे करणे केलेली आहेत हे आदर्श रूप मानू नका. ज्ञानेश्वरीने मोठे व्हा, शरीर कापून मोठे होऊ नका. बैसोनी पाण्यावरी वाचली, आज आपल्यासाठी गड केलेला आहे, म्हणून त्या गडाची आपण सेवा करा. माझं बोलणं नक्की वाईट वाटणार आहे, तो भाग सोडून द्या. नाही वाईट वाटलं तर मी बोललो तरी कशाला? वाईट तर वाटलं पाहिजे, पण तुका म्हणे सत्य सांगे एवो तरागे येते. ते कधीही चुकीचा आदर्श समाजाच्या पुढे मांडायचा नाही. मला वाईट याचं वाटलं, वय 60ला आलेत, आता करायची गरजच नाही ना. या वयामध्ये तुम्हाला हे कळत नाही की आपण शरीर कापू नये. ज्ञान आणि ज्ञानेश्वरी फार लांबची गोष्ट झाली. बरंच समाजाने तुम्हाला सगळं दिलंय, त्यांना गादीवर बसवलंय मी, आणि 14व्या दिवशी 1 कोटी रुपये त्यांना दिलेत वर्गणी गोळा करून. आपण सगळे साक्षीदार आहात ना, आठवते ना सगळ्यांना? एवढं सगळं मिळाल्यानंतर साधक म्हणून जीवन जगावं आणि भगवंतावर आपलं आयुष्य सोडून द्यावं. समाजाने ज्ञानोबांची एक ओवी सांगतो, ज्याच्यावरून मी हे बोलतोय. अलौकिक नोहावे लोकांप्रती. सर्वसामान्य माणसासारखं संतांनी जगलं पाहिजे.